माझा नवरा 14 वर्षाचा होता आणि मी 30 वर्षाची होती. आमच्या दोघांचा संसार कसा काय होणार याचा आता मला खंत वाटत होती. त्याच्या आधी माझ्यासोबत जे झाले ते ऐकून तर तुम्हाला सुद्धा अश्रू अनावर होतील. माझे जेव्हा लग्न झाले त्यावेळेला माझ्यासोबत मी एका खेडेगावात राहणारी मुलगी. माझं गाव हे झारखंडमध्ये होतं. माझ्या आईवडिलांची थोडीशी शेती होती. त्याच्यामध्ये आमचं कसं तरी आमचं भागवत होतं. मला 2 भाऊ आणि मी एकटीच. एकटी असूनसुद्धा कधीच मी लाडकी नव्हती. कारण मुलींना तिथे कोणीच लाड करत नाही. मुलांना पाहिजे ते लाड पुरवायचे. आता तरी जमाना बदलला आहे. पहिल्या काळामध्ये तर मुलीला हे पायाची चप्पलच मानत होते. मुली ही काहीच कामाची नाही असे म्हणायचे. आता कुठेतरी समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. म्हणूनच मुलीला समाजामध्ये इज्जत देतात. पण त्यावेळेला माझ्या टायमाला माझे जे हाल झाले ते तुम्हाला मी शब्दातसुद्धा सांगू शकत नव्हते. माझ्या वडिलांची एवढी गरीब परिस्थिती होती की आमचं पोट भरणंसुद्धा त्यांना शक्य नव्हतं. कारण माझे वडील हे शेतीमध्ये कमवून काहीच कमवू शकत नव्हते आणि वेळेवरती पाऊससुद्धा होत नव्हता. त्याच्यामुळे शेतीत काहीच व्यवस्थित पीकसुद्धा घेता येत नव्हतं. माझी दादी आणि आई मला जीवसुद्धा लावत नव्हते. माझ्या भावांमध्ये आणि माझ्यामध्ये खूप भेदभाव करत असायचे. हमेशा दादी मला काही ना काही टोमणे देत असायची. ये पराया धन है, कभी ना कभी पराया हो जाएगा, अशी नेहमीच बोलत असायची. ये कभी हमारा हो ही नहीं सकता, मला ती सारखीच बोलत असायची. पण माझ्या आईला तिच्या बोलण्याचं खूप दुःख व्हायचं. कधी कधी माझी आई रडतसुद्धा बसायची. माझ्या मुलीमध्ये आणि मुलांमध्ये माझी सासू इतका का भेदभाव करते तेच काही कळालं नाही. माझ्या दोन्ही भावांना त्यांनी चांगल्या शाळेमध्ये घातलं होतं. पण मला शाळेत घालायला माझी दादी नेहमीच विरोध करत असायची. ती नेहमीच बोलत असायची, लड़कों का लिखना पढ़ना अच्छा है, लड़की ने तो हर दिन चूल्हा चौका करना चाहिए. मला खूप शिक्षणाची आवड होती. पण माझी दादी मला कधी शिक्षणासाठी तिने सपोर्ट केला नाही आणि माझे वडीलसुद्धा माझ्या दादीचे खूपच ऐकत असायचे. माझे वडील सुद्धा मलाच बोलत असायचे, पोरीला शिकून काय करायचं आहे, हमेशा तिला स्वयंपाकच करायचा आहे. माझ्या वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकल्यानंतर माझा जीव थोडा व्हायचा. पण मी सगळ्यात लहान होते. माझं काहीच कोणी ऐकत नाही आणि माझ्या आईचंही कोणीच ऐकत नव्हतं. माझ्या आईचा जीव हा थोडा होत होता. पण काय करणार, सासू आणि नवऱ्याच्या पुढे तिचं काहीसुद्धा चालत नव्हतं. पण माझं खूप लहानपणीच लग्न झालं. माझ्या दादीच्या आणि वडिलांच्या किरकिरीमुळे मला आता वैताग आला होता. माझी दादी आणि माझे वडील माझ्या पूर्ण अभ्यासाच्या विरोधात होते. ज्यांचे आई वडील त्यांना अभ्यास करा म्हणतात, पण त्यांची मुलं अजिबात अभ्यास करत नाहीत. पण मला अभ्यासाची खूप गोडी होती. माझे वडील हे नेहमीच मला घालून पाडून बोलत असायचे, कुछ नहीं होता है, पेट नहीं भरता है, काम करना पड़ता है, असे माझे वडील मला नेहमीच बोलत असायचे. आणि दादी नेहमीच बोलत होती, लड़की पढ़ाई तो लड़के क्या काम करेंगे. माझ्या आईचा जीव खूप दुखी होत होता. तिला तिन्ही मुलं सारखीच होती. मुलगा आहे आणि मुलगी. तिचा जीव कोणी समजून घेतला नव्हता. पण आता काय करणार, माझी आजी मला शिक्षणाच्या विरोधच करत होती. वडील तर पूर्ण तिची साथच देत होते. आता मी सुद्धा कंटाळले होते, कारण मला तिथे राहण्याची काहीच इच्छा राहिली नव्हती. आईवडिलांची साथ काय असते ती मला अजिबात माहिती नव्हती. माझ्या आईचा जीव हा खूप थोडा होत होता आणि ती आतून खूप दुःखीसुद्धा होत होती. मला काहीच कळत नव्हतं. मी नक्की काय करू. नकळत मला एक स्थळ सांगून आलं. ते खूप श्रीमंत होतं. मुलगा घरातला सगळ्यात मोठा होता. त्याला एक भाऊ होता. तो वयाने 14 वर्षाचा असेल. सासू सासरे आणि नणंद दीर इतकी जणच होते. घर खूप मोठं राजवाड्यासारखं होतं. माझी परिस्थिती खूप गरीब होती. मला एवढं मोठं स्थळ सांगून आलं आहे म्हणून माझ्या घरच्यांनी कोणत्याच प्रकारची त्यांना नकार दिला नाही. स्थळ आवडलं होतं आणि मी दिसायला खूप सुंदर आणि देखणी होती. त्याच्यामुळे मला पाहता क्षणी माझ्या नवऱ्याला मी आवडले. माझ्या नवऱ्याचं नाव हे वीरू होतं. माझाच नवरासुद्धा दिसायला खूप सुंदर होता. तो कामानिमित्त हमेशा मुंबईलाच असायचा. पण मी माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी मी गावी असायची.
माझ्या नवऱ्याने मला त्याच्याबरोबर आणण्याचा विचार केला होता. पुढच्या वेळेला मी तुला मुंबईला घेऊन येईल आणि आपण दोघे इथे राजा राणीचा संसार थाटूया. आता मी माझ्या नवऱ्याचं स्वप्न डोळ्यामध्ये ठेवलं होतं. माझं लग्न होऊन 5-6 महिने झाले होते. माझ्या नवऱ्याबरोबर मी मुंबईला आली. माझा नवरा मोठ्या कंपनीमध्ये कामाला चांगल्या पोस्टवर होता. बऱ्यापैकी पेमेंटसुद्धा होता. माझा नवरा रोज सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कामाला जात असायचा. तोपर्यंत मी घरामध्ये एकटी काही ना काही उद्योग करतच असायची. मला एकटीला करमत नसायचं. मी कपडे शिवायची, मी पार्लरचा कोर्ससुद्धा करायची. कसा तरी माझा दिवस घालवायची. पण संध्याकाळ झाल्यानंतर माझा नवरा कधी घरी येतो याची मी वाट बघायची. माझा नवरा मला खूप जीव लावायचा. आम्ही दोघे कधीतरी गार्डनमध्ये सुद्धा फिरायला जायचो. कधीतरी आम्ही मार्केटला फिरायला जायचो. असं काही ना काही प्रत्येक दिवशी आमची काही ना काही ॲक्टिव्हिटी असायची. माझा नवरा मला पाहिजे ती मला आणून देत असायचा. पण जेव्हा आपलं सगळं काही चांगलं होतं तेव्हा कोणाचं ना कोणाच्या नजरेमध्ये आपलं सुख कोणाला बघवत नाही असं सुद्धा म्हणता येईल. कारण माझ्याकडे माझी सासू, त्यांना मी मुंबईला आल्यामुळे खूपच दुःख झालं होतं. ते सारखेच माझ्या नवऱ्याला म्हणत असायचे, लग्न झाल्यानंतर बायकोला घरी ठेवलं नाही, तू लगेच मुंबईला घेऊन गेला, आईला काय सुनेचं सुख भेटेल. अशी माझी नणंदसुद्धा माझ्या नवऱ्याला सारखीच बोलत असायची. माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या नंदेचं एकदा भांडण झालं. माझी बायको तुमच्याबरोबर का ठेवेल? माझी बायको मी माझ्यासोबतच घेऊन जाईल. तो प्रश्न माझा आहे. तुमच्याबरोबर ठेवायची की नाही मी माझ्या नवऱ्याला म्हणाले. अहो, इतका टोकाचा निर्णय घेऊ नका. ते घरसुद्धा आपलंच आहे आणि ती माणसंसुद्धा आपलीच आहे. माझा नवरा म्हणाला, तुला त्यांच्या मनातलं काहीच माहिती नाही, तू शांत बस. मी काहीच एक शब्दसुद्धा न बोलता गप्प राहिले. कारण त्यांच्या माणसाला ते जास्त करून ओळखतात. आता आम्ही घरी जायचं नावसुद्धा घेत नव्हतो. कारण मी घरी गेल्यानंतर माझी नणंद आणि माझी सासू मला सारखीच टोमणे देत असायची. त्याच्यामुळे माझा नवरा मला सासरीसुद्धा घेऊन जात नव्हता. आम्ही दोघे मुंबईलाच राजा राणीचा संसार थाटला होता. माझा नवरा रोज सकाळी कामाला जात असे आणि संध्याकाळी आम्ही दोघे रोज कुठे ना कुठे फिरायला जात होतो. दोघे जणी. आता मला एकच आशा होती, आमच्या दोघांमध्ये तिसरा यावा. मी त्याची खूप आतुरतेने वाट पाहत होती, पण तो दिवस आलाच नाही. माझा नवरा एके दिवशी सकाळी उठून कामाला गेला आणि लवकर घरी काही आलाच नाही. म्हणून मी माझ्या नवऱ्याला फोन केला. तेव्हा माझा फोन माझ्या नवऱ्याने न उचलता पोलिसांनीच उचलला. मी हॅलो म्हटल्यानंतर पोलीस म्हणाले, आम्ही पोलीस बोलतोय. तेव्हा मी घाबरले. माझ्या नवऱ्याने अशी कोणती चुकी केली आहे की त्यांच्या फोनवरती पोलीस बोलत आहेत. तेव्हा ते म्हणाले, मॅडम तुम्ही घाबरू नका. इथे ॲक्सिडेंट झाला आहे आणि तुमच्या नवऱ्याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जसे आहात तसे तुम्ही इथे निघून या. मी घाईघाईने ज्या ठिकाणी माझ्या नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी जाऊन पोचले तर माझ्या नवऱ्याचा जागेवरतीच मृत्यू होऊन गेला होता. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. सगळा डोंगर माझ्यावरती येऊन धडकले होते. अंग थरथर कापत होतं. डोळ्यापुढे अंधाऱ्या आल्या होत्या. ऐकायला सुद्धा काहीच येत नव्हतं. कारण माझा एकमेव आधार म्हणजे माझा नवरा होता. सगळ्यांना तोंड देणारा माझा आधार आता मला या जगातून सोडून गेला आहे. आता मी कोणाच्या जीवावरती जगू आणि कोणी मला सगळ्यांच्या कचाट्यातून सोडवेल याची मला आता भीती वाटत होती. कारण माझी सासू आणि नणंद कधीच चांगलं न व्हावं याचीच त्या वाट बघत होत्या. आणि तिकडे माझे वडील आणि माझी आजी सुद्धा माझं कधीच चांगलं न व्हावं असं त्यांना वाटत होतं. आता मी कोणाच्या घरी जाऊ आणि कोणाला माझं दुःख सांगावं हेच मला काही कळत नव्हतं. माझ्या आईला ही बातमी कळल्यानंतर माझी आई धावत धावत आली आणि मला तिच्या उराशी लावून घेतलं. मला तिला काय सांगावं हे सुद्धा कळत नव्हतं. माझ्या डोळ्यातून एक आसूसुद्धा येत नव्हतं. माझे सासू सासरे सगळे गावावरून मुंबईला आले होते. सगळे काही मला टोमणे देत होते. सगळे काही मला बोलून बोलून मारत होते. आमच्या मुलाला घेऊन आली आणि खाऊन घेतलं. दडपदऱ्या पायाची माझ्या ते पायांना आणि माझ्या गुणांना अवगुणांना सगळे ते बोलत होते. माझी आजीसुद्धा बोलत होती, आधी पहिले तो शादी करने के बाद पती को खा गई, अशी माझी आजी स्वतःचीच बोलत होती. माझ्या वडिलांनी तर माझ्याकडे नुसतीच रागाची नजर धरली होती. त्यांना माझं दुःखसुद्धा दिसत नव्हतं.
असा कोणता बाप एवढा निर्दयी असू शकतो का? मी त्याच्याकडे कोणतेच लक्ष देत नव्हते. मला फक्त माझा नवरा आणि माझा नवरा दिसत होता. मला आता कोणीच दिसत नव्हतं. मी खूप आकांत करत होती. पण मी एकटी मुंबईला राहू शकत नव्हते. कारण माझा हा आधार निघून गेला होता. मला आता कोणाच्या भरोशावरती मी एकटी मुंबईला राहू? माझं कोणाशी फारशी ओळखसुद्धा नव्हती. मला येऊन फक्त 1च वर्ष झालं होतं. आता माझ्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता. पुन्हा मी सगळं सामान भरलं आणि सासरी निघून माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी हमारे घर पे आने का नहीं असं बोललं. लडकी का घरी ससुराली उसका घर होता है असं म्हटल्यानंतर मी एकच मनाशी निर्णय घेतला होता. मी मरेल तरी माझ्या माहेरी कधी जाणार नाही. माझी आई ते बघून तिथेच तिचा जीव खूप थोडा थोडा होत होता. पण काय करणार, सासूच्या आणि नवऱ्याच्या पुढे कधीच कोणाचं चालच नसतं. हीच खरी गोष्ट असते. जेव्हा नवरा आपल्या बाजूने असतो कोणतीही बाई खूप खंबीरपणे उभी असते. पण नवरा आपल्या बाजूने नसल्यानंतर ती बाई असून नसल्यात असते. तिचा काहीच उपयोग नसतो. ही खरी हकीकत मी सांगितली आहे. आता मी माझ्या सासरी गेली होती. माझे सासरी गेल्यानंतर तिथे आमचे गावचे सगळे आले होते. सगळे काही माझ्या पायगुणांनाच नाव ठेवत होते. कारण 1च वर्ष माझं लग्न होऊन झालं होतं. म्हणून नई बहू आई और पती को खा गई सगळेजण असंच बोलत होते. मला त्यांचं बोलणं ऐकून खूपच मनाला दुःख वाटत होतं. पण माझे मनाचे दुःख कोणीच वाटून घेऊ शकत नव्हतं. माझ्याशी कोणी चांगलं बोलत नव्हतं. मला असं वाटत होतं कोणीतरी माझ्याशी नीट बोलावं, एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा होती. माझ्या नंदेनी आणि माझ्या सासूने माझा जीणंच मुश्किल करून ठेवलं होतं. त्या घरातून फक्त माझा सासरा आणि माझा छोटा धीरच माझ्याशी नीट बोलत होता. तेच दोघेजणी माझी काळजी घेत होते. त्यांना सगळं काही समजत होतं की माझा भाऊ वारला आहे, माझा मुलगा वारला आहे. आता माझ्या बहिणीला कोणी नाही, माझ्या सुनेला कोणी नाही. तिची सुद्धा काळजी आपणच घेतली पाहिजे. एवढे दोघेजणी मिळून माझी काळजी घेत होते. आता सगळा गाव मिळून घरच्यांनी मिळून एक निर्णय घेतला होता. माझ्या अंगावरती चादर ओढायचा. आमच्या जातीमध्ये एक प्रथा होती. जर लहान दीर असेल तर मोठा भाऊ जर वारला असेल तर त्याच्या बायकोच्या अंगावरती लहान्या भावाने चादर ओढायची. म्हणजे त्याची बायको आता ही लहान्या भावाची बायको होईल. ही प्रथा आमच्यामध्ये होती. मला ही प्रथा अजिबात आवडत नव्हती. पण आता मला कोणाच्या तरी साथीची गरज होती. माझा दीर फक्त 14 वर्षांचा होता आणि मी 30 वर्षांची होती. आता आमच्या दोघांचं लग्न कसं होणार आणि आमचा संसारसुद्धा कसा होणार याचाच मी आता विचार करत होती. माझा दीर तर माझ्या भावासारखा होता. तो मला खूप जीव लावत होता. पण आमच्या जातीत आणि ही प्रथा अशी घाणेरडी असल्यामुळे मला माझ्या वयाच्या 3 पट लहान मुलाशी लग्न करावं लागलं. मला त्याच्याशी लग्न करायची अजिबात इच्छा नव्हती. कारण माझं आणि त्याचं नातं एकदम पवित्र मायलेकासारखं होतं. पण ह्या गावाला आणि ह्या घरच्या लोकांना कोण समजवणार? माझी सासू आणि नणंद यांना कोण समजवणार? माझं तर आता पूर्ण खचून गेली होती. 2 दिवसानंतर माझ्यावरती माझा दीर चादर ओढणार होता. चादर ओढून झाल्यानंतर आम्ही दोघे नवरा बायको होणार होतो. माझा नवरा फक्त 14 वर्षाचा आणि मी 30 वर्षाची. आता माझा दीर आणि माझ्यात असे कोणते संबंध होणार होते की तो मला पूर्ण नवऱ्यासारखं सुख देणार होता. उलट मला त्याचा सांभाळ करावा लागणार होता. तो माझ्यापेक्षा खूपच लहान होता आणि मी खूप वयाने मोठी होते. आमच्या दोघांचं लग्न झालं. माझ्या दीराने माझ्यावरती चादर ओढली होती. आता मी त्याच्याबरोबर संसार करणार. आम्हाला दोघांना वेगळं काढून दिलं. आम्ही दोघे एका रूममध्ये राहत होतो. मी आता कामधंद्याला जाऊ लागली होती. भांगभर सिंदूर लावला होता आणि माझा दीर आता माझा नवरा झाला होता. माझा दीर दिसायला माझ्या नवऱ्यासारखाच होता, पण तो माझ्यापेक्षा खूपच लहान होता. आमच्या दोघांमध्ये कोणतंच नातं निर्माण झालं नव्हतं. पण माझा दीर हा माझी खूप काळजी घेत होता. दोन्ही टायमाला जेवणसुद्धा तोच बनवत होता. वेळेवरती मला खाऊसुद्धा तोच घालत होता. असं वाटत होतं तो माझा मुलगा आहे. पण काय करणार, ह्या घाणेरड्या प्रथेमुळे आमच्या पवित्र रिश्त्याला घाणेरडे वळण लागले होते. पण जाऊ दे,
मी फक्त माझ्या धीराचा आधार घेऊनच तिथे आता जगू शकणार होते. मला सगळं काही कळत होतं. मला आधार देणारं आता कोणीच नव्हतं. त्याला मी आता नाही म्हणतच नव्हते, कारण मला कोणाच्या तरी साथच पाहिजे होती. माझा धीर आणि माझा सासरा माझ्या साथीला होते. आम्ही दोघे वेगळे राहू लागलो होतो. मी रोज आता कामाला जात होते एका कंपनीमध्ये. आमच्या दोघांचं पोट भरण्यासाठी काहीतरी कमवून मला आणायचंच होतं. मी शिकलेली होती. मला सगळं काही कळत होतं. पण मी कधीच कामाला गेली नव्हती. पहिला टाईम असा होता की मी कुठेतरी नोकरीला लागली होती. कारण माझ्या धीराचं आणि माझं पोट भरायचं होतं. आमचा संसार आता कसा तरी सुरू झाला होता. पण मी माझ्या धीराला कधीच माझ्या नवऱ्याचा मान दिला नाही. ही कहाणी काल्पनिक असून हिचा कोणाच्या आयुष्याबरोबर तिचं साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. कोणाचं मन दुखवलं गेलं असेल तर माफ करा. ह्या कहाणीमधून महिलांचा जो अत्याचार होतो त्याच्यावरतीच अत्याचाराला वाचा फुटावे एवढाच मी प्रयत्न केला आहे. कहाणी ऐकल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रियांश टेल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करा. धन्यवाद.